विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 6.1 एक्झाम्पल नंबर 4 चा स्टडी या व्हिडिओमध्ये करणार आहोत. रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर O is 41 units is given. Length of chord PQ 80 units is given. Find the distance of chord from center. म्हणजेच आपल्याला OM काढायचा आहे. ओके, चला मग आधी आपण गिवन या ठिकाणी मांडूया आन्सर फॉर फोर्थ. ओके, रेडियस ऑफ अ सर्कल, रेडियस OP इज इक्वल टू 41 युनिट्स दिलेला आहे आपल्याला. लेंथ ऑफ कॉर्ड PQ पण दिलेले आहे. PQ इज इक्वल टू 80 युनिट्स हे पण आपल्याला दिलेलं आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजेच आपल्याला OM या ठिकाणी काढायचा आहे. तर आपल्याला अझूम करावं लागेल मित्रांनो या ठिकाणी. लेट OM इज परपेंडिक्युलर ऑन द कॉर्ड PQ such that PMQ are collinear. Therefore, measure angle M is equal to 90 degree. आणि मग आपल्याला ह्या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल दिसायला लागला. त्याची अपोजिट साइड OP हिलाच आपण हायपोटेनियस म्हणतो. ओके, म्हणजेच इन राईट angle triangle OMP, measure angle M is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, okay, hypotenuse OP square is equal to OM square plus PM square. या ठिकाणी आपल्याला PM काढून घ्यावा लागेल. ओके, PM is equal to half times PQ. रिझन देणार का म्हणून असं लिहिलं आपण. परपेंडिक्युलर अझूम केला आहे आपण. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑन द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. ओके, आणि म्हणून PM इज इक्वल टू हाफ टाइम्स PQ. किमती टाकूया आपण. लिहिलेलं आहे PM इज इक्वल टू हाफ इंटू PQ ची व्हॅल्यू आहे 80. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 0 फुट हियर. देअरफॉर PM इज इक्वल टू 40 युनिट्स. मित्रांनो या ठिकाणी PM पण आपल्याला मिळून गेलेला 40 युनिट्स, हे पण 40 युनिट्स. लक्षात घ्या. आता या ठिकाणी किमती टाकता येतील आपल्याला. OP स्क्वेअर दॅट इज 41 स्क्वेअर, OM स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. OM स्क्वेअर काढायचा आहे. PM काढला आपण 40 स्क्वेअर. हे बघा इथं. ओके, तर आता या ठिकाणी हा प्लस आहे, इकडे मायनस होईल. 41 चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला. 40 चा स्क्वेअर 1600, 41 1681 लहन आहे आपला. आणि हा 1600 इज इक्वल टू OM स्क्वेअर. दॅट इज OM स्क्वेअर इज इक्वल टू 81. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, देअरफॉर OM इज इक्वल टू 9 युनिट्स. ओके, दिस इज द फायनल आन्सर. OM इज इक्वल टू इथे लिहिणार आपण 9 युनिट्स. मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. फायनली आन्सर लिहिताना लिहा. द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 9 युनिट्स. अशा पद्धतीने लिहा. थँक्यू. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 6.1 मधील एक्झाम्पल नंबर 5 ला आपण ह्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत.
या एक्झाम्पल मध्ये फिगर आपल्याला दिलेली आहे. सेंटर ऑफ टू सर्कल्स इज O. Smaller circle having circle O as well as bigger circle, that is these two circles are concentric circles. Chord AB of bigger circle intersects the smaller circle at point P and Q as shown in the figure. Then show that AP is congruent to BQ. आपल्याला दाखवायचं आहे AP आणि QB congruent दाखवायचा आहे. मग मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी ह्या एक्झाम्पलला सोडवताना आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. ड्रॉ OM is perpendicular on AB. ओके, कन्स्ट्रक्शन करावं लागेल अशा पद्धतीनं. आणि सच दॅट आपल्याला असं म्हणता येईल ह्या ठिकाणी AMB आर कोलिनियर पॉइंट्स. आणि आता प्रूफ मध्ये आपण सर्वप्रथम या स्मॉलर सर्कलचा विचार करायचा, फक्त आणि फक्त इतकंच बघायचं. नंतर आपण बिगर सर्कलचा स्टडी करू. स्मॉलर सर्कल मध्ये बघा, या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं हे सेंटर O दिलेला आहे आणि सेंटर पासून परपेंडिक्युलर एका कॉर्डवर काढलेला आहे. ते कॉर्ड आहे PQ आणि OM इज. ओके, अशा केल्याने काय झालं की PM जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा MQ आहे, हे प्रूव्ह झालं. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल, देअरफॉर PM इज इक्वल टू MQ. याला इक्वेशन नंबर आपण फर्स्ट देणार. ओके, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑन द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. लागले सर रिझन लिहून घ्या. अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर on the chord bisect the chord, bisect the chord. या रूलचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी या स्मॉलर सर्कलचा स्टडी केला त्याच पद्धतीनं आपल्याला आता बिगर सर्कलचा स्टडी या ठिकाणी करायचा आहे. लक्षात घ्या. नाउ with respect to bigger circle, ओके, या ठिकाणी सेंटर ओच आहे आणि कॉर्ड आता ही PQ ऐवजी A पासून तर B पर्यंत आहे आणि OM हा परपेंडिक्युलर आहे AB कॉर्डवर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही स्टेपच वापरावी लागेल की OM is perpendicular on the chord AB such that AMB आर कोलिनियर. मग जर असं आहे तर आता अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑन द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड ही जेवढ्या मापाची तेवढ्याच मापाची MB राहील. म्हणजेच मला लिहिता येईल AM इज इक्वल टू MB. ओके, मी याला इक्वेशन नंबर सेकंड देतो. याला रिझन पण तेच, अ परपेंडिक्युलर ड्रॉन from center on the chord bisect the chord. ओके, या रूलचा वापर करू. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या AM चे या फिगर मध्ये नीट बघा, दोन पार्ट्स दिसत आहेत आणि MB चे पण दोन पार्ट्स दिसत आहेत. नीट बघून घ्या. आता AM ला पाहिल्यावर आपल्याला या ठिकाणी हा एक सेगमेंट AP दिसतो आहे आणि दुसरा PM दिसतो आहे. मग मी या ठिकाणी लिहितो AP प्लस PM हा इज इक्वल टू आपला ॲज इट इज. MB चे पण दोन पार्ट्स आहेत बघा, MQ प्लस QB, MQ प्लस QB. कुठून आणलं मी हे? सेगमेंट ॲडिशन पॉस्च्युलेटचा वापर केला. ओके, आता काय मित्रांनो नीट लक्ष द्या. या ठिकाणी PM आणि MQ इक्वल आहे, म्हणजे PM आणि MQ कॅन्सल होऊन जाईल. इन इक्वेशन लाईक टर्म्स गेट कॅन्सल. PM आणि MQ या ठिकाणी आपण रिझन देणार का कॅन्सल केलं. PM इज इक्वल टू MQ. ओके, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट मधून घेतलेलं आहे म्हणून हे कॅन्सल झालेलं आहे. म्हणजेच आपलं या ठिकाणी शिल्लक राहिलेला पार्ट आपण या ठिकाणी
लिहिणार. AP इज इक्वल टू QB. बघा AP आहे, AP QB, आणि तेच आपल्याला पाहिजे. AP इज इक्वल टू QB or BQ or QB, व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड दी सेम. एवढी गोष्ट तुम्हाला BQ म्हणा किंवा QB म्हणा, व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड दी सेम. मित्रांनो बघा, हेन्स प्रूव्ड लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 6.1 एक्झाम्पल नंबर 6 चा स्टडी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा आहे. या व्हिडिओमध्ये प्रूव्ह दॅट इफ अ डायामीटर ऑफ सर्कल बायसेक्ट्स टू कॉर्ड्स ऑफ द सर्कल, म्हणजे आपल्याला या ठिकाणी O इज द सेंटर ऑफ द सर्कल हे दिलेलं आहे, आणि दुसरं की सेगमेंट PQ इज अ डायामीटर. ओके. आणि तिसरी एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे की हा डायामीटर PQ डिवाइड्स कॉर्ड AB अँड CD. दुसरी कॉर्ड CD घेऊ आपण. दॅट इज असं दिलेलं आहे की पॉइंट M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. मॅथमॅटिकली याला आपण असं लिहू शकतो, AM इज इक्वल टू MB. आणि दुसरा बघा, हे फर्स्ट गिवन, हे सेकंड गिवन, हे थर्ड गिवन. थर्ड मध्ये हा A पॉइंट आणि थर्ड मध्ये अजून एक B पॉइंट घेऊ आपण. थर्ड मध्येच B पॉइंट TPT नंतर लिहू आपण. B पॉइंट घेऊ या ठिकाणी. बघा, पॉइंट N इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD. दॅट इज आपल्याला असं म्हणता येईल की CN जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा ND आहे. CN इज कॉन्ग्रुएंट टू ND. आणि मग आता आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं आहे. टू प्रूव्ह दॅट देन दोज टू कॉर्ड्स are parallel to each other, that is chord AB is parallel to the chord CD. हे आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं आहे. सिंपल आहे मित्रांनो, फक्त नीट समजून घेणं गरजेचं आहे. मग प्रूफ मध्ये आपण मांडणार या ठिकाणी एक नंबर की M is the midpoint ऑफ सेगमेंट AB. याला गिव्हन नंबर आपण फर्स्ट म्हणूया, याला गिव्हन नंबर आपण सेकंड म्हणूया. ओके. फ्रॉम गिव्हन AM इज इक्वल टू MB. ओके, गिव्हन फर्स्ट. मग जर तो मिड पॉइंट आहे, बरोबर, म्हणजे आपण अशा पद्धतीने लिहिणार. आणि जर हे दोन सेंटर पासून the segment joining segment, म्हणजेच मी असं म्हणू शकतो इथं therefore OM is perpendicular on the AB. याला रिझन देणार. सेगमेंट joining center of the circle and midpoint of the chord, bisect the chord. म्हणजेच मेजर अँगल AMO इज इक्वल टू 90 डिग्री. हे फार महत्वाचं थर्ड नंबरचं इक्वेशन आहे. सिमिलरली आपल्याला असं म्हणता येईल, सिमिलरली
जसं या ठिकाणी गिवन सेकंड मध्ये CN इज इक्वल टू ND गिवन सेकंड, बरोबर. यावरूनच असं म्हणता येईल की जसं हा 90 डिग्रीचा किंवा इकडचा 90 डिग्रीचा, व्हॉट एव्हर इट मे बी इन दी सेम, तसा हा पण 90 डिग्रीचा. ओके, म्हणजे CNO अँगल CNO, मी आता डायरेक्ट असं म्हणतो हे इक्वल आहेत म्हणून आपल्याला असं म्हणता येईल अँगल, असं म्हणता येईल ON is perpendicular on CD. ON is perpendicular on CD. Reason same याच्यासारखं, segment joining center of the circle and midpoint of the chord, and midpoint of the chord, म्हणून आपण याला असं लिहिलं. अर्थात therefore याच्यासारखंच मेजर अँगल ONC is equal to 90 डिग्री. याला इक्वेशन नंबर 4 म्हणूया, 4. आता इक्वेशन 3 आणि 4 चा नीट स्टडी करायचा आहे. इक्वेशन 3 ला मी असंही लिहू शकतो, याला असंही लिहू शकतो 90 डिग्री 90 डिग्री. ओके, आता जर हा अँगल 90 डिग्रीचा आहे, हा अँगल 90 डिग्रीचा आहे, म्हणजेच मे अँगल AMO इज इक्वल टू 90 डिग्री, हे फ्रॉम इक्वेशन 3 मध्ये आपण लिहिलेलं आहे. मी AMO ला AMN पण करू शकतो, दॅट इज अँगल AMN इज इक्वल टू 90 डिग्री. याला रिझन देणार MONR कोलिनियर पॉइंट्स. नीट लिहा त्याला, MONR कोलिनियर पॉइंट्स. हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं इक्वेशन, याला A नाव देतो. 3rd नंबरचं इक्वेशन आपण लिहिलेलं आहे ONC. ONC इज नथिंग बट अँगल ONC इज इक्वल टू 90 डिग्री असं लिहिलेलं आहे आपण फ्रॉम 4 मध्ये. यालाच दॅट इज आपण असं लिहू शकतो अँगल O ऐवजी MNC इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन तेच MONR कोलिनियर पॉइंट्स. मित्रांनो आता नीट लक्ष द्या. आता याला मी इक्वेशन नंबर B देतो. आता इक्वेशन A आणि B ची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला असं दिसून येत आहे, ऍडिंग इक्वेशन A and B. एकदम बेस्ट मुद्दा आहे, ऍडिंग इक्वेशन A and B. आता बघा, A ची LHS प्लस LHS, अँगल AMN प्लस अँगल MNC इज इक्वल टू RHS प्लस RHS. 90 प्लस 90 मी डायरेक्ट लिहितो 180. ओके, म्हणजे इंटेरियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी. As interior pair of angles are supplementary, therefore we can write here AB is parallel to CD. फक्त रिझन इथं द्यायचं, interior pair of angles of parallel lines. ओके, hence proof. इतकं सोपं आहे मित्रांनो, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आमच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळविण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.